भांडारकर रोड जवळील इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येते आणि इमारतीमधील ऑफिसमधील सगळं फर्निचर जळून खाक झालंय। अतिक्रमण विभागाने अनधिकृत ऑफिसमध्ये तोडकाम सुरू केल्यानंतर आगीची घटना घडली आणि आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यातील प्रभात रोडमध्ये अनधिकृत बांधकाम पाडत असताना मोठी आगीची घटना घडली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण हे 6व्या मजल्यावर जे आहे ते एक ऑफिस होतं, आयटी कंपनीचं ऑफिस असल्याची ही प्राथमिक माहिती आहे आणि ही आग साधारण 12:30 वाजता लागल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। आणखी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे आग विझवण्याचं काम अग्निशमन दल करत आहे। तर बिल्डरनी मुद्दामून पीएमसी ऑफिशियल सोबत मिळून ही आग लावण्यात आलेली आहे। पीएमसी ऑफिशियल्सनी आल्यानंतर कुठलीही नोटीस दिलेली नाही। या कंपनीचे मालक युरोप टूर वरती आहेत, तिथे जे टेनंट आहेत ते सुद्धा बाहेर गेलेले आहेत। पीएमसी ऑफिशियलनी एकालाही नोटीस दिलेली नाहीये आणि त्याच्यानंतर पीएमसी ऑफिशियलनी धडक घुसत कारवाई केलेली आहे। कागदपत्रही काहीही कारवाई केलेली नाहीये त्यांनी। पीएमसी ऑफिशियल्सनी काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती आणि तिथे जे लोक होते त्यांच्या बोलण्याप्रमाणे गॅस कटरचा यूज केला होता आणि एसी मधनं जो गॅस निघतो त्या गॅसमुळे ही आग पेटलेली आहे आणि ही मुद्दामून आग लावण्यात आलेली आहे। 30 ते 35 लोक आग लागली तेव्हा मध्ये होते असे सुद्धा हे नागरिक म्हणतात। मात्र ही सगळी घटना काय हे थोड्या वेळानं सगळं कळणार आहे, परंतु पीएमसी वरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत। ह्याचे इथले बिल्डर आहेत ते आता बाहेर देशात असल्याची माहिती आहे, परंतु आता ही आगीची घटना जी आहे ती आता विझण्याकडे सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दल प्रयत्न करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।